एकच वस्तू अनेक रूपाने प्रगट होते, वेगळं वेगळं काय नसतं. आणि हे जे सगळं अंतःकरण आहे हे त्याला समर्पित करावं, हा भाव त्याला समर्पित करावा. चित्तामध्ये विशुद्धता असावी, शुद्ध असावं. भगवंताच्या चरणकमलापासून मुखापर्यंत एका अवयवावर असं लक्ष केंद्रित करत जावं प्रभूच्या. आणि म्हणून मला सांगितलं, प्रतिमेकडे बघताना भाव प्रतिमेयाकडे गेला पाहिजे. बघतो प्रतिमेकडे, मूर्ती ही प्रतिमा आहे ना, डोळ्याला आमची प्रतिमा दिसते. त्या प्रतिमेयात भाव केला पाहिजे. ह्यात माझा प्रभू आहे, ह्यात माझा प्रभू आहे, हा माझा भाव आहे. घरामध्ये वाडवडिलांचे फोटो असतात, लावलेले असतात. काय लावलंय? फोटो. फोटो म्हणजे काय असतं? पुढे एक काच असते, आत एक कागद असतो आणि कडनं फ्रेम असते. एखादा विज्ञानवादी दृष्टिकोन असणारा माणूस म्हणतो ह्यात तुझं कुठं बाप आहे, बाप कधी निघून गेला, तू करा त्याच्यावर. सांगतो का आपण? आपल्यालाही माहित आहे तिथं काच आहे, आत कागद आहे, कडनं फ्रेम आहे. कुणाला माहित नाही? माहित आहे. आपला वाडवडील कधीच निघून गेलेत माहित आहे, तरी आपण त्याचं दर्शन घेतो. प्रतिमेवर नजर नाही, माझी प्रतिमेयात नजर आहे. माझ्या दृष्टीला काय दिसतंय? फोटो दिसत नाही, आपले वाडवडील दिसतंय. हा भाव आहे. सगुण आणि निर्गुण दृष्टास्वरूप भगवंताशी अनन्य भक्तियोग साधत नाही. आणि नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म झाल्यावर एकाग्रतानं भगवंताचं वर्णन केलं, स्थूल रूपाचं चिंतन केलंय. सगुण हे स्थूल आहे आणि निर्गुण हे सूक्ष्म आहे. वाटचाल स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असते. वाटचाल आमची नेहमी कशी आहे? स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. म्हणून मी सांगितलं, पाडव्याची चंद्ररेखा, निवृत्ती दावावया शाखा, दावीजे ती या उपाधिका बोलिया. बघा, दाखवायचा असतो. मला सांगितलं चंद्र दाखवलं, काय? झाड. कारण झाड दाखवल्याशिवाय त्या पट्टीनं चंद्र दिसलाच नाही ना आम्हाला. अगोदर झाड दाखवलं. शुद्ध प्रतिभेचा म्हणजे द्वितीयचा चंद्र. शुद्ध प्रतिभा धरायची नाही, द्वितीया बारीक रेष. त्या झाडीतनं बघितलं, पहिल्यांदा झाड दाखवलं, मग दाखवलं काय? चंद्र दाखवायचा होता, पण अगोदर दाखवलं झाड. आम्हाला सूक्ष्म दाखवायचंय, पण अगोदर स्थूल दाखवल्याशिवाय सूक्ष्मापर्यंत जाता येत नाही आम्हाला. अगोदर हे, कारण हा झरा आहे, सगुण हा झरा आहे आणि हिता आमची सुरुवात आहे. पण भक्ती काय आहे? भक्तीमध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाकीच्या ज्ञानयोगी बाकीच्या कशाला अडकत नाहीत, पण भक्तिशास्त्रामध्ये प्रभू प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भाव शिल्लक राहतो. शुद्ध बुद्धीनं मनाला संयमित करायचं आहे, बुद्धी शुद्ध करायची. तमोगुण चाला, रजोगुण. तमोगुण संपवायचा आहे, रजोगुणही संपवायचा आहे. आता मी सात्विक झालो, हा सत्वगुणही संपवायचा आहे. कारण शेवटी सत्वगुणही बद्धालाच कारण आहे. सत्वगुण सुद्धा बद्धालाच कारण आहे. जसं अज्ञान आम्हाला बांधतं, अज्ञानाने आम्ही बद्ध आहे, बरोबर. जसं अज्ञान आम्हाला बांधतं तसं ज्ञानही आम्हाला बांधतच. ज्ञानाने आम्ही बद्धच आहोत. कारण त्याचं कारण असं आहे, ज्या अज्ञानाला ज्ञानाने निवृत्त केलं, ते निवृत्त करणारं ज्ञान, म्हणून ते ज्ञानही आम्हाला बांधतच. ज्या त्रिपुटी आहेत, दृष्ट द्रष्टा दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान, त्रिपुटी सांगितली. त्रिसर्ग त्रिपुटी सगळी संपली पाहिजे. त्यातली एक जरी शिल्लक राहिली तर ती दुसऱ्याला जागा करतेस, दुसऱ्याला उठवते. पण तिन्हीचा संपलं पाहिजे. दृष्टा, दृश्य आणि दर्शन तिन्ही संपलं पाहिजे. दृष्टा म्हणजे कोण? मी. दृश्य कोण आहे? माझा प्रभू आहे. आणि या दोन्ही मध्ये प्रक्रिया होण्याकरता जे होते ते दर्शन, बरोबर आहे का?
दर्शन घेण्याकरता दृश्य विषय असला पाहिजे ना. तो दृश्य विषय कधी होईल? त्या दृष्ट्याच्या समोर येईल तेव्हा तो दृश्य होईल. वस्तू आहे पण माझ्या याच्या समोर नाही तर ती दृश्य होऊ शकत नाही माझ्याकरता. बरोबर? हे सगळे एकसंधात यावं लागतं. ही झाली त्रिपुटी. पण ज्यावेळेस त्याची प्राप्ती होते त्रिपुटीचा बाद झाला पाहिजे. आता ती कसं सांगतो. ह्यातलं एक जरी शिल्लक राहिलं ते पुन्हा माघारी आणतच. दुसऱ्या दोघाला पुन्हा आणत. 3 मित्र होते. 3 मित्र आणि समुद्रातून प्रवास करत चालले होते नावाड्यातून. आणि एकदम वादळ सुटलं. नाव उलटली. प्रचंड वादळ सुटलं. कसे बिशे का बेटावर मधीच पोचले खडकावर. तिथं आसपास बाहेर पण कडनं अथांग समुद्र आहे. अथांग समुद्र आहे. काळीभोर रात्र आहे. जवळ काही नाही. मोबाईल नाही. काही नाही. काही नाही. संपर्क होऊ शकत नाही. आसपास वाचवायला कोणी नाही. आता बाहेर कसं जायचं? खडकावर बसलेच बरोबर आहे पण मध्ये बसून काय करणार? समुद्राच्या बाहेर निर्मनुष्य आहे. सगळा अथांग समुद्र धो 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 आवाज करतोय. बाहेर पडायचं आहे. आता धावा चालू केला. देवा अंतःकरणापासून देवाचा धावा केला. धावा चालू केल्यावर देव प्रकट झाले. बोला म्हणले काय पाहिजे? देवा मला बाहेर जायचं आहे. एकाला विचारलं. देवा एकाला मला काही करून मला घरी पाठव. ठीक आहे तुला घरी पाठव. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे? देवा मला लवकरात लवकर बाहेर काढा. मला घरी पाठवा. तिसरा खाली मान घालून बसला होता. अरे तुला काय पाहिजे? म्हणला माझा त्या दोघांवर फार जीव आहे. म्हणला मला इथनं उठू वाटत नाही. त्या दोघांना इथं बोलावं म्हणला. माझं बोलणं कळलं का? एक जर शिल्लक राहायचं त्या दोघांना पुन्हा आणतंय. त्यातलं कुठलं शिल्लक राहून चालत नाही. सगळं मी ज्ञानी आहे हे पण संपलं पाहिजे. हे पण संपलं पाहिजे. नाहीतर पुन्हा हे ज्ञान बंधनाच कारण आहे. ज्ञान बांधत नाही का? अहंकाराची नवलगोठी न लगे अज्ञानाचे बाठी नाही का? झोंबे सज्ञानाच्या कंठी. अज्ञानाला अहंकार होत नाही कारण अज्ञानाला मला काही माहित नाही हे पण त्याला माहित नसतं. मी अज्ञान आहे याचंही त्याला ज्ञान नसतं. त्याला काहीच घेणं देणं नसतं. त्यामुळे त्याला गर्व होत नाही. पण माझ्यासारख्याला उगाच वाटतं मी फार शहाणा. मी फार शहाणा. विशेष झोंबे सज्ञानाच्या कंठी. त्याच्या ठिकाणी अहंकार येतो. अहंकार घालवण्याकरता हे वाचलं असतं. थोडं काय जरा वाचलं की मग अहंकार उगाच येतो आणि ते बद्धाला कारण होतं. प्रभू प्राप्तीतला प्रतिबंध आहे. म्हणून प्रतिबंध सगळे बाजूला काढले पाहिजे. शुद्ध भाव. उपाधी सगळ्या निघून गेल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. प्राप्तीच होत नाही. मग कशाने प्राप्ती होईल? आनंद श्रवणाने होत नाही. प्रवचनाने होत नाही. कीर्तनाने होत नाही. शास्त्र वाचल्याने होत नाही. तू काय केल्याने प्रभू प्राप्ती होईल? त्याला ज्याच्यावर वाटेल प्रभूला की कोणावर कृपा करायची आहे तो करेल. त्यांनी प्राप्ती होईल. तो कोणावर कृपा करेल? ज्याच्या अंतःकरण शुद्ध भाव आहे त्याच्यावर करेल. मग भाव शुद्ध ठेवा ना. काही करायची गरज बाकीचं नाही. जे शोक नाही तिथं दुःख नाही. म्हातारपण नाही. मृत्यू नाही. ते वैकुंठात जातात. तिथं बाकीचं काहीच नाही. पुन्हा स्थिर आहे सगळं. तिथं कुठल्याही प्रकारची भीती नाही. सुख आणि दुःख ही कल्पनाच आहे ना. कल्पनाच आहे शेवटी. वाया म्हणे हे नाव एरवी कल्पनाची सावेव नाही का? इथं कल्पना आहे. कल्पनेत दुःख आहे. कल्पनेत दुःख आहे आणि वास्तवात कल्पना केली की दुःख आहे ना. सुख दुःख कुठं होतं? कल्पनेतच दुःख होतं. वास्तवात दुःख मुळातच नाही. कल्पना करायची. एक कल्पना करा. अरण्यात आपलं घर आहे. अरण्यामध्ये हे आपलं घर आहे. आपण रात्रभर कुठेतरी जागून आलेलो आहे आणि त्यामुळे आपण एकटे घरात झोपले. बाकीचे शेतात लांब कामाला जायचं होतं त्यांना. त्यामुळे रात्रभर झोपलाय. याला नको उठवायला. बाहेर तर कडी लावून कुलूप लावून निघून गेली. आसपास कुठेही वस्ती नाही. बाहेरनं कुलूप लावलेलं आहे. शेजारी वस्ती नाही. मोबाईल नाही. आपण एकटेच आहेत आणि पुढच्या दाराला आग लागली. अचानक आग लागली. बाहेर ओरडलं तर आवाज जात नाही. शेजारी कुणी नाही. आता बाहेर कसं पडायचं? यातून बाहेर कसं पडायचं? बाहेर कुठंच जाता येत नाही. वाटच नाही कुठली जायला. दरवाजा एकच आहे. आग तर लागली आहे. बाहेर कसं पडायचं?
पडता येणार नाही ना, येते की पडता. मी काय म्हणलं होतं, कल्पना करा की मी घरात एकटा, कल्पना करायची सोडून द्या. कल्पनेने दुःख होतं, कल्पना करणं सोडा. माणसं उगीच कल्पना करत बसतात, कल्पनेतच दुःख होतं. चिंतन उगीच नको त्या गोष्टी चिंतन करतात, ते सगळं चिंतन सोडून द्या. तसं वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. उगीच आम्हाला संसार सत्य वाटला आणि आम्ही त्या कल्पनेत गुंतलो, हे सगळंच माझं आहे असं सत्य वाटायला लागलं आणि ते काय झालं, हे दुःखाला कारणीभूत झालं. आणि एकदा सत्य लोकात गेल्यानंतर तो कसा होतो, जीव जेव्हा सत्य लोकात जातो तेव्हा तो निर्भय होतो. सगळ्या 7 आवरणाचं त्यानं भेदन केलेलं असतं बरं का. पुन्हा येणं जाणं नाही, तिथं फेरेत अडकणं नाही. आणि मग काय करतात योगी, स्थूल आवरणाला ओलांडीत असताना इंद्रिय सुद्धा आपल्या सूक्ष्म आदेशांत लीन करतात. घ्राणेंद्रिय गंध तन्मात्रे, रसना रसमांद्रिय, डोळे रूपात, त्वचा स्पर्शात. शब्द हा कशाचा गुण झाला, आकाशाचा. आकाश हे काय आहे, महाभूत आहे. आकाशाचा गुण कुठला आहे, शब्द. पृथ्वीचा गुण कुठला आहे, गंध. पृथ्वी गंधवती म्हणलेला आहे, गंधवती पृथ्वी आहे. पृथ्वीचा गुण आहे गंध. पावसाळ्यावर म्हणतो आपण काय छान वास सुटलाय, गंध हा तिचा गुण आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे पंचविषय आहेत बघा. पृथ्वीपासून गंध आहे, आपापासून काय आहे, रस. पाण्यापासून रस निर्माण होतो, रस, ती चव कळते रसाची, ती पाण्यामुळे. आपाचा तो गुण आहे. पृथ्वी आप तेज, तेजापासून रूप, हे जे डोळ्याला दिसतं ती तेजाचा गुण आहे, रूप हा. ठीक आहे. पृथ्वी आप तेज वायू, वायूचा गुण कुठला, स्पर्श. आपल्याला जो स्पर्श जाणवतो, मृदू, मुलायम, कठीण, सगळा जो वेदना जाणवतात, तो कुणाचा गुण आहे, वायूचा. हे त्यांचे गुण आहेत. आणि त्यांच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहेत, माझा कान कशाचं ग्रहण करेल, शब्दाचंच ग्रहण करेल. कारण त्याचा गुण कुठला आहे, त्याचा आकाश हा गुण आहे. आणि आकाशाचा गुण असल्यामुळं शब्द ग्रहण कानच करू शकतो. त्याचं डोळ्याचं काम कान करू शकत नाही, कारण तेज ह्याचं काम आहे, रूपाचं काम तेज आहे. लक्षात आलं का तुमच्या. तसं हे ज्याला त्याला ते दिलेलं आहे, प्रत्येकाचा ज्याचा त्याचा गुण आहे हा. आणि मग काय करतो योगी, स्थूल आणि सूक्ष्म त्या 7 आवरणाला पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो योगी. आणि अहंकारासहित लय रूपात महत्त्वामध्ये प्रवेश करतो. योग्यांच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठं सुंदर वर्णन केलंय. आता इथून जर चष्मा मी काढला तर इथं काय लिहिले मला दिसत नाही, म्हणजे माझी दृष्टी इथपर्यंत पण पोचू शकत नाही. कारण आपण सामान्य जीव आहे. जो समुद्र पैलाडीचा देखे, जो स्वर्गीचा आलोच ऐके, आणि जे मुंगीचे मनोगत ओळखीये. माऊली म्हणते, अरे ज्याला समुद्राच्या पलीकडचं इथं बसून दिसतं, पलीकडे काय आहे, काय योगी आहे. स्वर्गीचा आलोच ऐके, आलोच या शब्दाचा अर्थ आहे कुजबुज, योगी आहे. जे मुंगीचे मनोगत ओळखी, मुंगीच्या मनात काय चाललंय ते कसं कळतं योग्याला. अतिशय सूक्ष्म तो होतो, असा सूक्ष्म देह धारण करतो. कसं होतंय, मीच मुंगी आहे या भावात तो जातो, त्याशी एकरूप होतो. इतका भाव त्याचा एकरूप झालेला असतो. त्यामुळे योग्याने काही साध्य होतं. त्यामुळे हा योगी काय करतो, पुन्हा आनंद स्वरूप, निवारणाचं आनंद स्वरूप असलेल्या शांत परमात्म्याला तो प्राप्त करू शकतो योगी. हे सामर्थ्य योगाचं नाही का. युज ह्या धातूपासून योग हा शब्दाची निर्मिती होती. युज हा धातू आहे आणि त्याच्यापासून योग. योग म्हणजे काय, जोडणं. योग्याला हठयोगाशी जोडणं, भक्ताला देवाशी जोडणं म्हणजे योग. जीवस्वरूप आणि शिवस्वरूप एक होणं हा योग आहे. श्री शुक उवाच
एवमेत्रत्रिगतितं पृष्टवान् यद्भावन् मम नृणायस्मिन् प्राणानां मनुष्यमेषी मनुष्याणां. शुक म्हणाले, बुद्धिमान मनुष्याने मृत्यूच्या वेळेला काय केलं पाहिजे प्रश्न विचारला. बघा प्रश्न सुद्धा कसे विचारावे, प्रश्न काय विचारावा हे कळलं पाहिजे. काही पण प्रश्न विचारले, प्रश्न विचारला सुद्धा अक्कल लागते. माहित नसणं निराळं, पण विचारायला प्रश्न पण योग्य असावा. काय विचारावं आणि काय मागावं हे पण कळलं पाहिजे. काही विचारू नये, काही मागू नये. एक शहरातला असा जीन पॅन्ट घातलेला थोडाफार कॉलेज शिकलेला पोरगा निवांत फिरायला म्हणून खेडेगावात आला महादेवाच्या माळाला, आणि ते जीन पॅन्ट असल्यामुळे त्याला खाली बसता येत नव्हतं. महादेवाच्या दर्शनाला खाली बसता येत नाही म्हणून ते बसलं वर साळुंकीवरच पाय टेकून वर बसलो त्याच्यावर. काय आमचा बोळा शंकर. लोक म्हणला बेल वाहतेत, फुलं वाहतेत, साखर वाहतेत, पेढा वाहतेत. स्वतःलाच अर्पण केलंय. किती मोठा भक्त आहे, बोळा बघतो किती मोठा म्हणला, स्वतःलाच अर्पण करून टाकले. प्रसन्न झाले भगवान शंकर. हो तुला काय पाहिजे, काय पाहिजे म्हणला चुना आहे, चुना नाही. काय मागाव हे कळलं पाहिजे, काय विचारावं कळलं पाहिजे. कुठला प्रश्न मूर्खा जर काही विचारू नये, त्या प्रश्नात काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे. विचारण्याला वाटावं काय प्रश्न विचारलाय, काय सुंदर विचारलंय, त्यालाही समाधान वाटावं. काही पण विचार नाही उगीच. त्या ह्याने विचारलं होतं बिरबलाने, अकबराने. बिरबल म्हणला तुमच्या चतुर्थी करते, एकादशी करते, गुरुवार करते. काय म्हणला तुमच्या धर्मात कसलं काय असते म्हणला, गुरुवार करता, शनिवार करता, चतुर्थ्या करता, सारखेच उपास हे असलं काय असते म्हणला. खिचड्या खाताय म्हणला, शावणा खाताय आहे म्हणला आमच्या धर्मात. असं ते राजन नाही नाही म्हणलं ती एकादशी कशी असते, काय असते. काय असतं म्हणला, एकादशीला बिरबल सांगतो. एकादशीला म्हणला दिवसभर आम्ही काय 2 टाइम खातो, द्वादशीला आम्ही सोडतो. बरं ठीक आहे. मग ते चतुर्थीचं कसं असतं रे म्हणला. चतुर्थी म्हणलं ते दिवसभर उपाय करायला असतो, चंद्रोदय झाल्यावर आम्ही सोडतो. बरं असं आहे काय म्हणला. बादशाने विचारलं, आणि मग ती बिरबल म्हणला मला असं वाटतंय एकादशी चतुर्थी एका दिवशी आल्यावर मग कसं करायचं रे म्हणला. म्हणलं महाराज तसं कसं येईल. नाही ना येत नाही बरोबर आहे, पण आली गेलीस तर आता काय सांगावं. बिरबलाला एक मोठं पडलंय. सरळ्यात उत्तर देणार ही माणूस नाही, वळण लागणार उत्तर काय द्यावं. अहो येत नसतं तसं. एखाद्या कितीचा क्षय मागे पुढे होईल की क्षय एकादशी नाही तुझं बरोबर आलीस तर काय करावं, कसं करता मग. त्या दिवशी सोडता का दुसरा सोडता. बिरबल म्हणला हा बरोबर आहे म्हणला, तुमचं बरोबर आहे. जर तसं आलं तर त्या दिवशी लोण्याची भजी करायची असतात म्हणा. ते काय लोण्याची भजी, लोण्याची भजी होत नसतात. तसंच म्हणला एकादशी चतुर्थी येत नसते. प्रश्न काय विचारला याला ऐकलं पाहिजे. उत्तर समोरच्याला जसा विचारतो तसं देऊन सोडावं. जास्त वादविवाद पडू नये. समोरचा कसा विचारतो, भावाने विचारला असेल, अज्ञानाने विचारलं असेल, उत्तर द्यावं. आडवेपणाने विचारतो तर त्याला आडवंच उत्तर द्यावं, सरळ सांगू नये. आणि नास्तिकाला तर हे चरित्र सांगूच नये. ज्याचा भाव आहे त्याला सांगावं. आणि मग आता काय सांगितलं, काय काय करावं. ज्याला लक्ष्मी पाहिजे त्यांनी दुर्गा देवीची उपासना करावी. तेजाची इच्छा प्राप्त आहे, अग्नीची उपासना करावी. धनाची इच्छा ज्याला पाहिजे, मला धन पाहिजे असं वाटतंय, त्यांनी वसूंची उपासना करावी. प्रभावशाली पुरुषाला जर पराक्रम पाहिजे असेल तर त्यांनी रुद्राची उपासना करावी. एक एक विशेष आपल्याला जर एखादा गुण जास्त मिळाला असेल तर उपासना कुठल्या कुठल्याची करायची बघा. पुष्कळ अन्नधान्याची इच्छा आहे, घरामध्ये भरपूर अन्नधान्य असावं असं वाटते, त्यांनी आदितीची उपासना करावी. स्वर्गकामना प्राप्त व्हावी असेल, स्वर्गातले भोग भोगावे वाटते तर आदितीची उपासना करावी. राज्याच्या अभिलाषा आहे नाही का, तर त्यांनी काय करावं, विश्वदेवाची उपासना करावी. वेगवेगळं झालं. प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा आहे, सगळे लोक माझं ऐकावं असं वाटत असेल, साध्य देवाची उपासना करावी. दीर्घायुष्य पाहिजे, मी जास्त जगावं असं वाटत असेल तर अश्विनी कुमाराची उपासना करावी. सगळं शरीर आपलं पुष्ट व्हावं असं वाटत असेल, पृथ्वीची उपासना करावी. प्रतिष्ठा प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना करावी. बघा, सौंदर्याची अपेक्षा आहे, मी सुंदर असावं असं वाटत असेल, गंधर्वाची उपासना करावी. कॉस्मेटिक लावून सुंदर होत नाही, गंधर्वाची उपासना करा. पत्नी भेटत नाही, उर्वशीची उपासना करा. सर्वांचा स्वामी व्हावा असं वाटत असेल,
ब्रह्मदेवाची उपासना करा. यशप्राप्ती, यश मिळावं असं वाटत असेल, यज्ञ पुरुषाची उपासना करा. अपार संपत्तीची इच्छा प्राप्त पुष्कळ असावं, पैसा अडका, वरुणाची करावी. विद्या प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर शंकराची करावी. पती पत्नीमध्ये जर प्रेम कायम टिकावं असं वाटत असेल तर पार्वतीची उपासना करावी. घरात जे भांडणं होते त्यांनी पार्वतीची उपासना करावी. धर्माचरणात प्रगती होण्यासाठी विष्णूची करावी. वंश परंपरा रक्षण होण्यासाठी पितरांची करावी. पीडापासून संरक्षण होण्यासाठी यक्षाची, बलापासून मरुदगडाची करावी असे सांगितले. जादूटोणा करता येण्यासाठी नैऋत्येला उपासना करावी. निरनिराळे भोग प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर चंद्राची उपासना करावी. मनाची चंद्र ही अधिष्ठात्री देवता आहे. मनाची चंद्र ही भोग अनेक प्राप्त तर चंद्राची उपासना करावी. आणि आता मला काहीच नको आहे, मग मी कोणाची उपासना करावी? मला काही नको आहे, नारायणाची उपासना करावी. अरे देव भेटल्यानंतर जर मागणे शिल्लक राहत असेल तर तू देवच खोटा. मागणी शिल्लक राहतेच कशी देव भेटल्यावर? मागणी बिगणी काही नाही, सगळं खोटं आहे. देव भेटला काही नको. हिरण्यकश्यपूला मारला. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर प्रल्हाद राजा झाला आणि त्या जवळ ते नरसिंह अवतार धारण केला होता, बोधावतार होता. जवळ यायला कोण घाबरत होते? कुणीच जवळ येत नव्हतं, कुणीच जवळ येत नव्हतं. मग म्हणले आता हा कुणालाच ऐकत नाही. कुणाला ऐकत नाही तो कुणाला ऐकतो? हसायचं नाही. कुणाला ऐकतो? बायकोला ऐकतो. म्हणजे लक्ष्मीला बोलवा. आता गावात असतो, गावाला बाहेर तो अरे असतो. म्हणजे बोलवा लक्ष्मी मातेला. ती आली जवळ. आमची हे नव्हतच म्हणली, ती गेली बाजूला. ती भयंकर राबरू बघून माझं काम नव्हतं, असला माझा नवरा नव्हताच म्हणली, ती गेली बाजूला. आता याला कोण शांत करायचा? प्रल्हाद जवळ गेला. प्रल्हादाला मांडीवर घेतलं. शांत झाले भगवंत. नरसिंह अवतार शांत झाला, मांडीवर घेतलं. म्हणले प्रल्हादा माग रे, काय माग? काहीतरी माग ना. नाही देवा काही नको, काही नको. तुम्ही भेटला ना पुष्कळ झालं. नाही नाही नाही, माझी इच्छा आहे, तू काहीतरी माग. नको ना देवा, तुम्ही भेटला तर काय मागू? माग ना, काहीतरी माग. देवा आता बाबा गेले, मीच राजा आहे, तुम्हाला काय पाहिजे बोला. मी राजा आहे, मी दिशेल देतो. बघ प्रल्हादा खोटं बोलायचं आव देतो. तेव्हा बोला काय पाहिजे तुम्हाला? माझी एक इच्छा पूर्ण कर. काय? तू मला काहीतरी मागावस, माझी इच्छा आहे. देवा मला शब्दात अडकवता, माझ्याशी छल करता. देवा माझ्याशी छल करता, फसवता मला. देवा तुम्ही जर देव असेल तर मीही भक्त आहे, तुमची इच्छा पूर्ण करतो. काहीतरी मला मागायला सांगितलंय ना, मी काहीच मागू नये, ही माझी इच्छा आहे, ती पूर्ण करा. देव भेटल्यानंतर सुद्धा प्रल्हादाने उत्तर दिलेलं आहे, मागणे शिल्लक असू नये, निष्काम भाव अंतःकरणात असावा. काही मागण्यासाठी देव नसावाच. मला हे पाहिजे ते पाहिजे. मग सेंद्री हेंद्री दैवत आहेतच की पुष्कळ बाकीचे. प्रभूला करताना काही नाही, मला काही नको, तू फक्त पाहिजे, तू पाहिजे, बाकीचं काही नको मला. आणि एकदा ते मिळालं का नाही सगळंच आपोआप मिळतं. न मागताही मिळतं. मागू नका. महिनाभर लोक असा अर्थ करतील, निष्काम काम उपासना करा म्हणजे महिनाभर काम करायचं, मग आम्ही पगार मागायचाच नाही का? 8वा वेतन आयोग मागायचाच नाही का? मागू नका, मनाने मिळतो. मागावा लागत नाही, मनाने येतोय ते. कशाला बघ असा चुकीचा अर्थ काढायचा नाही. निष्काम उपासना करायची म्हणजे नुसतंच कर्म करत असा अर्थ घ्यायचा नसतो. त्याला प्राप्त केले की सगळं आपोआप येत असतं. भावचेवा सगळं प्राप्त होतं. कोणा गाय घेतली की वासरू आपोआप येतं. मागाव कशाला लागते त्याला? जो मनुष्य भगवंताची कथा कधीही ऐकत नाही त्याचं कान म्हणजे बिळाय कुंडली. कान आहे पण बिळ आहे, काय उपयोग नाही. कानात कथा गेली पाहिजे, बाकी सगळं जाते. नको त्या मालिका सगळ्या कानात जाते. अर्धा तास तरी त्याची कथा जावी ना. त्याचं लिलाचं गायन जो करत नाही, तिची जीभ ही बेडकापणे ड्राव ड्राव करते नुसतीच. त्या जिभेनं जर ती सोडून जर बाकीचं केलं तरी बेडकाय जीभ आहे म्हणजे. भागवतामध्ये किल्ले ओरडा नाही, पत्र सांगत नाही. जे मस्तक भगवंताच्या चरणावर लीन होत नाही
ते रेशमी वस्त्रांच्या वेष्टीत मुकुट घातलेलं असलं तरी ओझच आहे फक्त, हे ओझ आहे फक्त, याचा काहीच उपयोग नाही. जे हात देवाची पूजा करत नाहीत ते मुर्द्याच्या हाताप्रमाणे आहेत, मेल्या हातात. जे पाय दिले ते भगवंताच्या मंदिराकडे जाण्याकरता दिले, वारी करण्याकरता पाय दिलेत. मस्तक दिले ते त्याला लवण्याकरता दिलंय, नाही का. हात दिले त्याचं मंदिर स्वच्छ करण्याकरता दिलेत. मुख दिले त्याचं गायन करण्याकरता दिले, कान त्याचं श्रवण करण्याकरता दिले, डोळे त्याचं रूप पाहण्याकरता दिले. ते सोडून जर आम्ही सगळे बाकीचं करत असू तर हे काय सगळंच व्यर्थ आहे. अरे जे डोळे भगवंताला बघत नाही ते मोर पिसावरच्या डोळ्यासारखे म्हणले. मोर अंगी अति डोळ्याचे अंग बरी भरली पिसे. मोराच्या अंगावर सगळे डोळेच आहेत की काय उपयोग आहे. पण त्या डोळ्यात दृष्टी कुठं आहे? नाही, दृष्टी नाही. एक दृष्टी वाचून आंधळे, आंधळा आहे काय उपयोग डोळे असून तर. त्याचं रूप जर बघत नसेल. एक जण तर मला म्हणला बघितलेलं देवाला सारखं सारखं काय बघायचं, दरवर्षी त्याच देवाला काय बघायचं, बघितलं सारखं गर्दी तो पुन्हा त्यालाच काय बघायचं. काय सांगावं त्याला. सुत महोदय आमच्या मनाला आवडेल असं बोलता म्हणून भगवंताचे परमभक्त आत्मविद्येत प्रवीण अशा शुकदेवाने सुंदर प्रश्न विचारला आणि तो आम्हाला ऐकवा. सुत उवाच वैयासके रीती वचस्वत्व निश्चयात्मना उपधार्य मतिं कृष्णे औत्तर्य सती व्यधात. औत्तर्य म्हणजे उत्तरेचा मुलगा. कोण? परीक्षित. सगळं बोलणं ऐकलं शुकाचं आणि परीक्षितीने आपली बुद्धी शुद्ध केली आणि ती अनन्य भावानं समर्पित केली. समर्पण करणं, नैवेद्य दाखवणं म्हणजे काय? नैवेद्य दाखवणं म्हणजे काहीतरी पुढे पाणी फिरवणं नव्हे. निवेदन करणं, आपण निवेदन करायचं आहे त्याला. समर्पणाचा भाव ठेवायचा. निवेदन करणं, नैवेद्य, नैवेद्याचा अर्थ आहे शरीर, पत्नी, पुत्र, राजमहाल, पशु, धन, बांधव, सगळं राज्य एका क्षणात म्हणता सोडली. सगळं दिलं सोडून, काही नको म्हणजे काहीच गरज नाही. सार्वभौम चक्रवर्ती राजा परीक्षितानं एका क्षणामध्ये. शौनादिक ऋषीनो परीक्षितानं मृत्यूची निश्चित वेळ जाणली. 7व्या दिवशी येणार आहे, तक्षक चावणार आहे. सगळं धर्म, अर्थ आणि कामाशी संबंधित सर्व कर्मे उरकून घेतली आधी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहे, नाही का. काम हाही पुरुषार्थच आहे. कामाला आपण काम म्हटलं की आपण काम क्रोध मध्ये काम घेतो, पण तो जो धर्म मार्गाने काम असेल तर तो कामही पुरुषार्थच मानला गेला. ही सगळी कामं आटपून घेतली आणि कृष्णाचा महिमा ऐकण्यासाठी शुकदेवांना प्रश्न विचारला. राजो उवाच समीचीनं वचो ब्रह्मन् सर्वज्ञस्य तवानघ तमो विशीर्यते मह्यं हरे कथयत कथाम्. आपण परम पवित्र आहात, सर्वज्ञ आहात. जे काही सत्य आहे आणि योग्य आहे, जी कथा सांगता, जसं जसं तुम्ही सांगत जाईल तसं तसं माझ्यातलं अज्ञानाचं आवरण एक एक आवरण निघून चाललंय. अज्ञानाचं आवरण आहे. पाणी असतं, पाण्यावर शेवाळ नसतं, खाली आत पाणी आहे, हळूहळू शेवाळ बाजूला काढा, शुद्ध पाणी दिसेल. अज्ञानात आत ज्ञान स्वरूप प्रभू माझा आहे. वरचं शेवाळ एक हळूहळू सत्संगाने हळूहळू निघत जात आणि विचारतो की मी आपल्याकडून पुन्हा हे इच्छितो की भगवंत मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात आणि सृष्टीची रचना ब्रह्मदेवासारख्यालाही कळण्यासारखी नाही. मग कसं होतंय? परीक्षिताने विचारलं. भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार करतात. अनंत शक्ती परमात्मा कोणत्या शक्तीचा आश्रय घेतो आणि स्वतःच खेळणे म्हणून त्याच्याशी खेळतात. हे ब्रह्मांड कसं बनवतात हे सगळं सांगा. हे मुनिवर्य, भगवान श्रीहरीच्या लीला मोठ्या अद्भुत आणि अचिंत्य आहेत. विद्वानांनाही त्या लीलेचं अजून हे लीला कळलेले नाही. पुष्कळशी कर्म करतात. प्रकृतीचे जे भिन्न गुण आहेत, सगळे विभिन्न गुण एकाच वेळी भगवंत धारण करतात आणि क्रमशः अवतार घेतात. शुक म्हणाले, संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय
सत्व रज तमो गुण तिन्ही शक्तीचा स्वीकार ब्रह्मा विष्णू आणि शंकर रूपाने ते धारण करतात. तेच होतात. उत्पत्ती रूपाने तेच, स्थिती रूपाने तेच आणि संहार रूपाने तेच. एकच प्रभू अवतार घेतो. एकच प्रभू अनेक रूपाने प्रगट होतो. आम्हाला वेगळा वेगळा दिसतो. अनेक रूपाने तोच आहे. प्रत्येकाचं उपास्य दैवत वेगळं असेल. उपास्य दैवत प्रत्येकाचं वेगळं असेल. ठीक आहे. कुणाचं गणपती असेल, कुणाचं भगवान शंकर असेल, कुणाचं राम असेल, कुणाचं कृष्ण असेल. प्रत्येकाचं उपास्य दैवत वेगळं असेल. पण ज्ञानी पुरुष हे जाणतो की प्रत्येकामध्ये माझं एकच तत्व आहे. एकच तत्व आहे. हनुमंत काय म्हणत होता? श्रीराम 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 म्हणतो. हनुमंत ज्ञानी होता. ठीक आहे. सगळ्या ज्ञानामध्ये तो वरिष्ठ म्हणून सांगितलंय. ठीक आहे. तो राम राम म्हणत होता. आणि राधा काय म्हणत होती? कृष्ण कृष्ण कृष्ण. मग राजाला माहित नव्हतं का राम आणि कृष्ण एकच आहे? का हनुमंताला माहित नव्हतं ही त्याचं रूप आहे? त्याला माहित आहे, पण त्याचं उपास्य दैवत वेगळं असू शकतं. उपास्य दैवत वेगळं असू शकेल, पण त्याच्यातली परमतत्व एकच आहे. हे सगळं ते जाणतात. प्रत्येकाच्या ठिकाणी तोच आहे. स्वामी समर्थ जेव्हा रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला आले, आता रामदास स्वामी हे रामाचे भक्त होते. रामाचे उपासक आहेत. ते काही वारकरी नाहीत. रामाचे उपासक आहेत. बघितलं असं कबरेवर हात ठेवून पांडुरंगाला, आणि पांडुरंगाला ते म्हणतात, इथे का रे उभा मेघश्यामा? त्याला विचारलं, शरचाप काय केले? करकटीवर ठेविले. कुठे गेले तुझे बाण? करकटी ठेविले. काय केली शरीर गंगा? इथे आणली चंद्रभागा. काय केली सीता सती? इथे बहुत जन दिसती. तिथे येतच होती. ही तर फार दिसायला लागली. काय केली देवा? दास म्हणे सद्भाव जाणं. राम झाला पंढरी राणा. माझा रामच पांडुरंगाच्या रूपाने आले. समर्थाला माहित होतच की माझा रामच प्रभू रूपाने नटलाय. राम हे त्याचं उपास्य दैवत आहे, पण त्याला माहित आहे पांडुरंग त्याचंच रूप आहे. गणपती त्याचंच रूप आहे. शंकर त्या भेद करू नका. सगळं एकच तत्व आहे. उपास्य दैवत वेगळं असेल, तत्व एक आहे. तत्व वेगळं नसतं. तत्व याचा अर्थ कारण आहे. तर्कानं प्रभू कळत नाही. तर्कानं क्षणिक समाधान मिळतं. तर्कानं काय होतं? क्षणिक समाधान मिळतं. तत्व जाणल्याने निश्चिंती मिळते. शाळेमध्ये अनेक विषय शिकवले जातात. बापाने मुलाला शाळेमध्ये टाकलं आणि म्हणले मग ते हा शेती करायचा बाप, पण थोडंफार शाळेत शिकला होता. मुलाला विचारलं, काय रे बाबा तुला कोणते कोणते विषय? बाबा तुम्हाला त्यातलं काय? नाही पण सांग रे म्हणले. तो म्हणला, अहो बाबा शाळेमध्ये इतिहास शिकवला. हा मग ते माहित आहे म्हणले. त्यात ते इंग्रजाचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास ते माहित आहे म्हणते. ते ऐकून आहे मी. व दुसरं कोणता विषय आहे? तो म्हणला भूगोल एक शोध. ते माहिती आहे म्हणले. त्यात पृथ्वी ग्रह बिळ असे शिकवा. ते ऐकून आहे म्हणले मी. आणखीन काय काय कुठले विषय आहेत? त्यानं सांगितलं. पुन्हा असं सांगत म्हणला राज्यशास्त्र. ते ऐकलंय म्हणलं मी सगळे. हे बाकी सगळं असतं. आणखीन काय? तर्कशास्त्र. तर्कशास्त्र काय आहे? ते आम्हाला नव्हतं म्हणलं आमच्या वेळेला. तर्कशास्त्र म्हणलं बाबा त्यात फार मोठी गंमत आहे. तर्काने काय बनवतोय? होतोय म्हणलं बाबा. तर्कशास्त्र फार मोठं आहे. मग काय होतं रे बाबा? हे बघा बाबा म्हणला, हे बघा हे आंबे किती आहेत बघा म्हणला. किती आंबे? 2 आंबे होते त्याच्या पुढं. किती आंबे? 2. हे 2 आंबे. नाही त्याला केळाला मी आंबे म्हणतो. तरी तुम्ही होय म्हणता. किती चेष्टा आहे. तर ती म्हणलं आता बघा मी हे 3 कसे करतो. हा ही किती झाला? 1 आहे की नाही? आणि हा 2. 1 2. 1 अधिक 2 3. तर्कशास्त्र तर्क आहे. बाबा म्हणला फार हुशार आहे म्हणला. बायकोला बोलवलं. हे बघ मुलगा किती हुशार आहे आपला. 2 आंब्याची त्याने 3 केले ना. आता आईला सांगितलं त्यातला 1 आंबा तू खा, 1 मी घेतो. 3रा जी सिद्ध झालाय किती खाईल म्हणला. काय
अहो, तर्क करत बसू नका, तत्व जाणा ना. सत्पुरुषांचं दुःख नाहीसे करायचं असेल आणि दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून देवता बनवून ते मागेल ते फळ देतात, आत्मवस्तूचं दान करतात, त्या परमात्म्याला माझा पुन्हा नमस्कार असो. कीर्तन, श्रवण, दर्शन, वंदन, श्रव सगळे जीवांची पापे तत्काळ नाहीशी होतात. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे. आणि त्या भगवंताला माझा वारंवार नमस्कार असो. विवेकी पुरुष ज्याच्या चरण कमलाला शरण जातात आणि परलोकाची आसक्ती काढून टाकतात, अशी माणसं कुठल्याही परिश्रमाशिवाय ब्रह्मपद प्राप्त करतात. काही परिश्रम घ्यायची गरज नाही, सहज प्रभू येतो. खायची बसून करा एकचित्त, वनात जावं लागत नाही, येते ती मनात, त्याला गरज नाही आपली. तू ये म्हणायचं, मी येणार नाही तुझ्याकडे, येतोय. किरात, हुण, आंध्र, पुलित, पुलकस, आधीर, कंक, यवन, खस, कनिष्ठ जाती, पापी, शरणागत सगळे हे सुद्धा पवित्र होतात. ज्या खायची योनी आहेत, खायची जाती आहेत, हे सुद्धा यांचाही उद्धार होतो याचं नाव घेतलं तर, त्याला शरण गेल्यानंतर. ज्यांनी सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या हृदयात कल्पाची निर्मिती केली, ज्यांनी सरस्वतीला प्रेरित केलं, त्या वेद रूपाने मुखात वाणी प्रगट झाली, त्याचं मूळ कारण असणार त्या प्रभूला माझा नमस्कार असो. महाभूतापासून जे शरीर निर्माण झालं आणि जीव रूपाने शयन करतात, त्या पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच प्राण, असे 10 प्राण आहेत. त्याचा विस्तार आपण पुन्हा करूया. आणि मन 16. ह्या सगळ्यांनी तो आनंद करत असलेला भगवान, त्या भगवंताला माझा नमस्कार असो. वेदगर्भ स्वयंभू ब्रह्मदेवाने नारदाला हा प्रश्न विचारला आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.